हे जे व्यक्ती तुम्ही बघत आहेत स्क्रीनवर, हा नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह आहे. त्याचं नाव आहे किम जॉंग उन. आणि नॉर्थ कोरिया हा जपानच्या जवळ एक छोटासा देश आहे. चायना आणि जपानच्या मधामध्ये. या देशामध्ये सुद्धा संविधान आहे, पण संविधानवाद नाही, कारण तो हुकुमशाही देश आहे. मागल्याच वेळेस आपण चर्चा केली तुलनात्मक राजकारण आणि तुलनात्मक शासनाची. आज आपण चर्चा करणार आहोत संविधान आणि संविधानवादाबद्दल. आता कोणी म्हणेल सर इथे संविधान आहे, इथे संविधानवाद आहे. एकच फरक आहे, वाद. वाद म्हणजे काय? भांडण नाही. बघा, यामध्ये आपण संविधानाचा अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि त्यातील फरक स्पष्ट करणार आहोत. बघा, ही AI जनरेटेड इमेज आहे. हे कॉन्स्टिट्यूशन आहे, संविधान लिखित जे लिहिलेलं आहे एका ठिकाणी स्पष्ट दस्तऐवज आहे. याच्यामध्ये जे मूल्य आहेत, लिबर्टी, जस्टिस, डेमोक्रेसी, रूल ऑफ लॉ, लिबर्टी, जस्टिस, गव्हर्नमेंट, लिमिटेड गव्हर्नमेंट. लिमिटेड गव्हर्नमेंट काय आहे? लिमिटेड गव्हर्नमेंट, मर्यादित सरकार. संविधान हे सरकार आणि जनता यामधील करार असतो. तो करार सांगतो की जनतेने अधिकार दिले कोणाला? सत्ताधिकाऱ्यांना सत्ता करण्यासाठी, आणि सत्ताधिकाऱ्यांनी अधिकार दिले जनतेला. कशाचे? मूलभूत अधिकार, जगण्याचे अधिकार. म्हणून संविधान हा एक दस्तऐवज आहे जो करार मानला गेला, एक कॉन्ट्रॅक्ट मानला गेला सत्ताधिकाऱ्यांमध्ये आणि सामान्य जनतेमध्ये. आता संविधान जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सर्वप्रथम आपल्यामध्ये संकल्पना येते ती म्हणजे राज्याची. आता राज्य कशावर चालतं, सत्ता कोणाकडे असावी, किती असावी, कशी वापरावी, हे सगळं कशामध्ये दिलंय? तर ते दिलंय संविधानामध्ये. संविधानामध्ये कायदे दिलेले आहेत, संविधानामध्ये नियम दिलेले आहेत. ते नियम गव्हर्न करतात, सांगतात काय? तर सत्ता कोणाकडे असावी, किती असावी, किती प्रमाणात असावी आणि कशी वापरावी. म्हणजे संविधान म्हणजे काही नाही, राज्याच्या शासन व्यवस्थेचा एक मूलभूत पाया असलेला सर्वोच्च कायदा आहे. सर्वोच्च कायदा, त्याच्यावर कोणीही नाही. मग ते सांगणार आपल्याला की राज्य कसं चालणार, सत्ता कोण वापरणार, नागरिकांचे अधिकार काय असतील आणि सरकारवर मर्यादा कशा असतील, हे सगळं जे आहे ते ठरवणारा दस्तऐवज म्हणजे संविधान. या ठिकाणी अजून एक छोटी गोष्ट अशी सांगायची आहे, ते म्हणजे संविधान फक्त कायद्याचा संग्रह नाही आहे, फक्त एक पुस्तक नाही आहे, तर ते राज्य आणि नागरिकां यांच्यातील करार आहे. त्यातील सत्तेतील नियमात बांधणारी एक व्यवस्था सुद्धा संविधान तयार करते. मग संविधानाच्या काही व्याख्या दिल्या, जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, अरिस्टॉटल जवळपास 2500 वर्षापूर्वी हा व्यक्ती जन्माला आला. या महान विचारवंतांनी राज्यशास्त्राचा अभ्यास केला, संविधानांचा अभ्यास केला. जवळपास 158 संविधानांचा अरिस्टॉटलने अभ्यास केला, आणि तो म्हणतो की संविधान म्हणजे राज्यातील सत्तेची रचना आणि तिचे वितरण आहे. म्हणजे कोण सत्ता कशी वापरणार, कशी ठरवणार, हे कोण ठरवणार? तर संविधान ठरवणार. CF स्ट्रॉंग म्हणतात की संविधान म्हणजे राज्याच्या शासन पद्धतीचे मूलभूत नियम आहेत. मूलभूत, अगदी मूलभूत, फंडामेंटल. संविधानाची व्याख्या. आता पुन्हा लॉर्ड ब्राइस म्हणतात संविधान म्हणजे राज्याचे संघटन व शासन स्पष्ट करणारे नियमांचे संकलन आहे. संकलन आहे, एकत्रित केलेले संकलन आहे. कशाचे? राज्याचे संघटन व शासन स्पष्ट करणारे नियम, त्यांचे संकलन. आता पुढे गेल्यानंतर आपल्या लक्षात येते की संविधान आहे म्हणजे संविधानवाद आहे का? तर नाही, हे चुकीचं आहे. तर संविधानवाद म्हणजे काय? तर संविधानवाद म्हणजे सत्तेवर मर्यादा घालून ती कायद्याच्या अधीन ठेवण्याची विचारसरणी. ही एक आयडिओलॉजी आहे, हा एक विचार आहे, ही एक विचारसरणी आहे जी सांगते फक्त संविधान असून फायदा नाही, तर संविधानामध्ये जे नियम आहेत, संविधानामध्ये ज्या मूल्यांचा उल्लेख केलेला आहे, ते मूल्य किती पाळली जातात, किती अवलंबनात आणली जातात. म्हणजे संविधान असणं वेगळं आणि संविधान पाळलं जाणं वेगळं. संविधान पाळलं जातं तेव्हा संविधानवाद अस्तित्वात येतो. आता हुकुमशाही जे देश आहेत, त्या हुकुमशाही देशांकडे सुद्धा संविधान असतं बरं का. जसा जर्मनीमध्ये ॲडॉल्फ हिटलर होता, जर्मनीमध्ये त्यावेळेस सुद्धा काय होतं? संविधान होता,
संविधान असल्यामुळेच यांची ही जी पार्टी होती ही त्या ठिकाणी निवडून गेलेली आपल्याला दिसते. आणि याच पार्टीनी नंतर डिक्टेटरशिप आणली, हुकुमशाही आणली होती. आणि म्हणूनच संविधान म्हणजे संविधानवाद नाही, तर संविधानातल्या मूल्यांचं अवलोकन करणं, ते मांडणं, ते अंमलात आणणं म्हणजे संविधानवाद. आता पुन्हा एक उदाहरण आपल्या ठिकाणी या ठिकाणी मला सांगायला आवडेल, की जे व्यक्ती आहेत त्यांचं नाव आहे किम जॉंग उन. जपान आणि चायनाच्या मधात एक देश आहे नॉर्थ कोरिया. हा नॉर्थ कोरिया असा देश आहे की ज्या ठिकाणी हुकुमशाही पद्धती चालते. पण जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी असं आहे, द डिक्टेटरशिप ऑफ पीपल्स डेमोक्रेसी. म्हणजे हुकुमशाही आहे कोणाची? लोकशाहीची हुकुमशाही. कसं पॉसिबल आहे? म्हणजे या ठिकाणी संविधान आहे, नियम आहेत, पण हुकुमशाहीचे नियम आहेत. मग संविधानाचा जो अर्थ आहे, जी मूल्य आहे लोकशाहीची, ती लोकशाहीची मूल्य या देशामध्ये आपल्याला बघायला मिळणार का? नाही, मुळातच नाही. म्हणून या देशांमध्ये संविधानवाद आहे का? तर मुळातच नाही. नंतर संविधानवादाच्या काही व्याख्या आहेत. सी.एफ. स्ट्रॉंग म्हणतात, संविधानवाद म्हणजे शासनावर प्रभावी मर्यादा घालण्याची पद्धत. शासनावर मर्यादा असली पाहिजे. जेव्हा तुम्ही म्हणता की हुकुमशाही आहे, हुकुमशाहीमध्ये मनमानी सत्ता असते. सत्तेचा गैरवापर होऊ शकतो. नागरिकांच्या हक्कांचं उल्लंघन त्या ठिकाणी होऊ शकते. तर संविधानवाद असा सांगतो की त्या शासनाच्या सत्तेवर मर्यादा घालणं, त्याची पद्धत म्हणजे संविधानवाद. फ्रीडमन म्हणतात, संविधानवाद म्हणजे कायद्याच्या अधीन असलेलं शासन, जे कायद्याच्या अधीन असून काम करतं. एव्ही डायसी म्हणतात, संविधानवादाचा गाभा म्हणजे कायद्याचं राज्य, रूल ऑफ लॉ. कोणीही कायद्याच्या वर नाही, सर्व कायद्यासमोर समान आहे. आता संविधानवादाचं एक स्वरूप आहे. संविधानवाद ही एक विचारसरणी आहे. ती फक्त कायदेशीर संकल्पना नाही, फक्त संविधान असणं नाही, तर राजकीय आणि नैतिक विचारसरणी आहे, जी सत्ता असली पाहिजे, पण ती मर्यादित असली पाहिजे असं सांगते. आता मर्यादित शासन हे संविधानाचं एक मूलभूत स्वरूप आहे. लिमिटेड गव्हर्नमेंट असलं पाहिजे, मर्यादित शासन असलं पाहिजे, राज्य कायद्यापेक्षा मोठं नसावं, रूल ऑफ लॉ असायला पाहिजे. ते संविधानवादाचं पुन्हा एक स्वरूप आहे. संविधानवाद असणं म्हणजे रूल ऑफ लॉ असणं. संविधानवाद सांगतो कायदा राज्य करतो, व्यक्ती नाही. त्यानंतर सत्ता विभाजन असायला पाहिजे. जेव्हा संविधानवाद म्हणतो तेव्हा सत्तेचं विभाजन असायला पाहिजे. यामध्ये विधिमंडळ असेल, कार्यपालिका असेल, न्यायपालिका असेल, या तीनही मंडळामध्ये त्यांची कामं वाटलेली असायला पाहिजे. सेपरेशन ऑफ पॉवर पाहिजे. कारण आपण म्हटलेलं आहे की ऍब्सोल्यूट पॉवर, काय ऍब्सोल्युटली, जर पॉवर शक्ती ह्या विभाजित झालेल्या नसतील तर सत्ता एककेंद्री होतात आणि सत्तेचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. आणि म्हणूनच संविधानवादामध्ये सेपरेशन ऑफ पॉवर्स असतात, सत्ता विभाजन असते. त्यानंतर संविधानवाद असायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला स्वतंत्र न्यायपालिका असायला पाहिजे. स्वतंत्र न्यायपालिका काय करणार? तर संविधानाच्या आराखड्यामध्ये बसलेली कायदेमंडळाने तयार केलेली जी कायदे आहेत ती संविधानिक आहे की नाही, संविधानवादाच्या मूल्यांवर चालणारी आहे की नाही, हे स्पष्ट करण्याचं काम स्वतंत्र न्यायपालिकेचं असतं. आणि म्हणून संविधानवाद जर आपल्याला टिकवून ठेवायचा असेल, जर आपल्याला त्याची प्रचिती हवी असेल, तर संविधान असून फायदा नाही, तर असलेले कायदे, बदललेलं संविधान सुद्धा संविधानवादाच्या त्या कॅटेगरीमध्ये बसायला पाहिजे. म्हणून आपल्याला इंडिपेंडंट ज्युडिशरी पाहिजे, ज्यामध्ये न्यायपालिकेवर कुठलाही दबाव नसायला पाहिजे. त्यानंतर मूलभूत अधिकारांचं संरक्षण झालं पाहिजे. त्यामध्ये जगण्याचा अधिकार आहे, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, समतेचा अधिकार आहे, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण असायला पाहिजे संविधानवादामध्ये. त्यानंतर घटनात्मक सर्वोच्चता असायला पाहिजे. संविधान सर्वोच्च आहे, कोणीही संविधानाच्या वर नाही. कायदेद्वारे शासन, मनमानीला विरोध असायला पाहिजे. सत्ता आहे म्हणून कसाही वापर करावा असं संविधानवादामध्ये चालणार नाही. संविधानामध्ये लिखित असलेल्या नियमांचं पालन त्या ठिकाणी शासनाद्वारे, सरकारद्वारे केल्या गेलेलं पाहिजे. त्यानंतर संविधान आणि संविधानवादातील अगदी छोटासा फरक आहे. त्यामध्ये असं आहे की संविधान हा एक कायदेशीर दस्तावेज म्हणून ओळखला जातो, पण संविधानवाद ही एक राजकीय विचारसरणी आहे. संविधान हे स्थिर असतं, एकदा तुम्ही बनवलं, लिहिलं, एक पुस्तक आहे, स्थिर आहे. पण ते जेव्हा अंमलबजावणीमध्ये येतं तेव्हा संविधानवाद निर्माण होतो, संविधानवाद जन्माला येतो. त्याच प्रकारे संविधान ही शासन रचना ठरवते, पण सत्तेवर मर्यादा घालण्याचं काम संविधानवाद करत असतो.
पुन्हा संविधान हे लिखित किंवा अलिखित असू शकते, पण अंमलबजावणी संविधानवादाची आवश्यकता आहे. त्यानंतर सत्ता ही प्रदान करते, संविधान सत्ता प्रदान करते, पण सत्तेला मर्यादा घालण्याचं काम संविधानवाद करतो. अधिकार हे घोषित असतात, संविधानामध्ये मूलभूत अधिकार घोषित आहेत, पण संरक्षण करण्याचं काम हे संविधानवादामध्ये केलं जाते. न्यायपालिका असू शकते संविधानामध्ये, न्यायपालिका असू पण शकते, नसू पण शकते, पण ती स्वतंत्र असावी लागते संविधानवादामध्ये. कारण संविधानवाद शिकवतो की संविधानाला जर टिकवायचं असेल तर स्वतंत्र आणि कुठल्याही दबावाखाली काम न करणारी न्याय व्यवस्था आपल्याला लागत असते. आता संविधानवादाचं जे लोकशाहीचं नातं आहे ते आवश्यक नाही आहे. लोकशाही असलीच पाहिजे असं संविधानामध्ये कुठेही दिले गेलेलं नाही आहे, पण संविधानवादामध्ये लोकशाहीचं नातं हे अत्यावश्यक असतं. आता संविधान म्हणजे जिथे भारतामध्ये संविधान आहे, आपल्या देशामध्ये आहे, अमेरिकेमध्ये आहे, ब्रिटनमध्ये आहे, पण संविधानवाद पाळणारा देश म्हणजे भारत असेल, अमेरिका असेल. बघा, संविधान असलेला देश नॉर्थ कोरिया आहे, चायना आहे, पण संविधान पाळणारा देश कोणता आहे, संविधानातली मूल्य पाळणारा देश कोणता आहे, तर तो आपला देश भारत आहे. म्हणूनच शेवट असं सांगावं लागेल की संविधान म्हणजे सत्तेची रचना आणि संविधानवाद म्हणजे सत्तेची शिस्त. संविधानाशिवाय राज्य चालणार नाही, पण संविधान वादाशिवाय लोकशाही टिकणार नाही. आता हा फक्त फरक आहे, ह्या संकल्पना आहेत, हे फक्त आपल्या परीक्षेपुरत्या आपल्याला मर्यादित न ठेवता आपण एक भारताचे सुजाण नागरिक म्हणून या गोष्टी अंमलात आणल्या गेल्या पाहिजेत. बस एवढंच सांगायचं होतं. या चर्चेमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील अशी आशा वाटतो.